नमस्कार, मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, येथे 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करणार आहोत। आणि या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला कुठं ना कुठं जाऊन 2 मिनिटं भाषण बोलण्याची संधी मिळेल। अनेक लोकांनी मला कमेंटच्या माध्यमातून फोन करून सांगितलं की सर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक 5 मिनिटाचं भाषण टाका, म्हणजे आम्हाला ते सोयीस्कर ठरेल। आणि खास तुमच्यासाठी आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, अरे ज्यांचं नाव घेताच प्रत्येक तरुणाची छाती अभिमानाने आणि स्वाभिमानाने फुलते, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तुमच्या आणि आमच्या घरापर्यंत पोहोचवली, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे महाराज, अशा सर्वच महापुरुषांना, त्यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो। आज आपण मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे यांची जयंती सोहळा साजरा करतोय। अगदी वयाच्या 16व्या वर्षी ज्या व्यक्तिमत्वानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या सर्वांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचं काम केलं, त्याच वयाच्या 16व्या वर्षी 1600 बिअरच्या बाटल्याचं तोरण बांधणारा युवक आज आम्हाला एका बाजूला बघायला मिळतोय। मित्रांनो, महाराजांनी फार मोठं कार्य केलेलं आहे। माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही, परंतु मी माझ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी राजांविषयी तुमच्या समोर काही गोष्टी बोलणार आहे। खरं तर महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये पहिलं काम कोणतं केलं असेल तर पहिलं काम केलं ते म्हणजे महिलांना मान सन्मान देण्याचं। महाराजांच्या काळामध्ये कुठलीही स्त्री महाराजांच्या दरबारामध्ये ज्यावेळेस यायची त्यावेळेस तिची खणानानं ओटी भरली जायची। एखाद्या व्यक्तीनं कुठल्या महिलेवरती अन्याय अत्याचार केला तर त्याचे महाराजांनी डोळे काढले, त्याचे हातपाय कलम केले। रांजेगावच्या एका पाटलाने एका महिलेवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। राजांनी सांगितलं, रांजेगावच्या पाटलाला चौकामध्ये घेऊन या, त्याचे हातपाय तोडा, जेणेकरून की दुसऱ्या कोणाची अशी हिंमत होणार नाही। रांजेगावच्या पाटलाचा या ठिकाणी चौरंग केला आणि मग कुणाची सुद्धा महिलेकडे ते वर नजर करून बघण्याची हिंमत झाली नाही। म्हणजे ज्यांनी वाकड्या नजरेनं बघितलं त्याचे डोळे काढले, अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हातपाय तोडण्याचं काम महाराजांनी केलं। आज त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच देशामध्ये सांगताना लाज वाटते, शोकांकिता वाटते। आमच्याकडे रोज महिलांवरती अन्याय अत्याचार होतात, आमच्याकडे निर्भय हत्या प्रकरण घडतं, हिंगणघाट प्रकरण घडतं, अशी अनेक प्रकरण आमच्याकडे रोज घडत आहेत। अगदी रस्त्याने जाताना सुद्धा महिलेला जीव मुठीमध्ये घेऊन जावं लागतं। खऱ्या अर्थाने या देशातली महिला जर सक्षम करायची असेल आणि तिला सुरक्षित ठेवायची असेल तर छत्रपती शिवाजी राजांसारखं शासन या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे। वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे काढले गेले पाहिजेत, अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हातपाय तोडले पाहिजेत, तर खऱ्या अर्थाने महिलांवरचे अन्याय अत्याचार या ठिकाणी संपणार आहेत। महाराजांनी दुसरं काम केलं ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी, ज्याच्या घामाचा थेंब जमिनीमध्ये पडतो आणि त्याच्या माध्यमातून माणिक मोते उभे राहतात, हे छत्रपती शिवाजी राजांनी जाणलं होतं, अनुभवलं होतं। महाराजांच्या काळामध्ये काय दुष्काळ पडत नव्हता का? राजांच्या काळामध्ये सुद्धा दुष्काळ पडायचा। त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कर्जमाफी केली नाही, तर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचं काम केलं। ज्या वेळेस दुष्काळ पडेल त्या वेळेस बैलजोड्या लोकांना मोफत दिले, अन्नधान्य बी बियाणं मोफत दिली, कुणाच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका, ही ताकद छत्रपती शिवाजी राजांची होती। आणि म्हणून महाराजांच्या काळामधल्या हजारो पाणी इतिहासाचे उलटून बघा, एका सुद्धा शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही। एक राजा जर एवढं मोठं कार्य करत असेल तर आमच्याकडे आज किती मोठी सत्ता आहे, किती मोठं सरकार आहे, किती लोकांचं सरकार बदलतं येतं जातं। फक्त आमच्याकडे या ठिकाणी कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात। खरं तर जखम खोलवरती गेलेली आहे, ड्रेसिंग करून अजिबात चालणार नाही, ऑपरेशनची गरज आहे। म्हणजे कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा विलाज नाही, तर कर्जमुक्ती करणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला छत्रपती राजांकडून शिकावं लागणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या घोषणा सुद्धा आम्ही करतो, पण किती लोकांना त्याची कर्जमाफीची मिळते? अगदी बोटावरती मोजण्या इतक्या लोकांना कर्जमाफी मिळते। आणि म्हणून जर या महाराष्ट्रातला शेतकरी ताटमानेने जगवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा या देशामध्ये आली पाहिजे, त्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे। ज्या वेळेस दुष्काळ पडेल, ज्या वेळेस त्याच्यावरती संकट येईल, त्याला जोडधंद्यासाठी आम्ही अनुदान दिलं पाहिजे, बी बियाणे दिली पाहिजे, अवजारे दिली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं आमच्या देशातला शेतकरी जगणार आहे। महाराजांनी तिसरं काम केलं म्हणजे ग्राम स्वच्छता अभियानाचं। आज आमच्या देशातले पंतप्रधान हजारो कोटी रुपये नुसतं ग्राम स्वच्छता अभियानाच्या जाहिरातीवरती खर्च करतात। आम्हाला सांगावं लागतं शौचालय बांधा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून 12,000 रुपये आम्हाला अनुदान दिलं जातं, शौचालय बांधलं जातं। कशासाठी? शेळ्या मेंढ्या कोंडण्यासाठी। किती लोक आज ग्रामीण भागामध्ये शौचालयाचा वापर करतायत।
अहो, छत्रपती शिवाजी राजांनी 1600 कालखंडामध्ये रायगडावरती पहिलं शौचालय बांधलं आणि तिथून ग्रामस्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. महाराजांच्या काळामध्ये कधी हातामध्ये झाडू घेऊन या ठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान करावं लागलं नाहीये. महाराजांनी कधी जाहिरातबाजी केली नाहीये. स्वतः महाराजांनी गड किल्ले स्वच्छ केले. आज आम्ही तो आदर्श राजांकडून घेतला पाहिजे आणि आमच्या देशामध्ये सुद्धा ग्राम स्वच्छतेच्या अभियानाच्या बाबतीमध्ये आम्ही पुढे गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं बोलण्यासारखं खूप आहे, परंतु मित्रांनो, वेळेअभावी मला काही घटक अनेक बोलता येणार नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी राजांचा विचार घेऊन फक्त या ठिकाणी आज आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतोय, डीजे लावला, डॉल्बी लावला, महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केलं म्हणजे जयंती साजरी झाला असं होणार नाही. तर त्यांचे विचार आपण डोक्यामध्ये घेतले पाहिजे, मनामध्ये घेतले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येकाने अनुकरण केलं पाहिजे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी राजांचे विचार मनामध्ये घेऊन प्रत्येक दिवशी त्या पद्धतीने वागाल अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. शेवटी एवढंच बोलतो, शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे, शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. आया बहिणींची उघडी इज्जत वाचवायला इथं कुणाला लाज आहे? आया बहिणींची उघडी इज्जत वाचवायला इथं कुणाला लाज आहे? मिनी शॉर्ट मॅनेला ही तर खरी कॉलेजची शान आहे, ती आता सगळी संपली पाहिजे. शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शुभा संभाजीचं विचारू नका, शुभा संभाजीचं विचारू नका, संभाजीचा छावा कुशाल आहे. पोस्टरवर संभाजी, मावळ्याच्या तोंडात मात्र माव आहे, त्याला इथं 10 रुपये भाव आहे. तो आता सगळा संपला पाहिजे. शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. शेवटी सांगतो शुभा तुमचा भारत खूप महान आहे. शेवटी सांगतो शुभा तुमचा भारत खूप महान आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास, सरकार मात्र खोटं आहे. 12 तासाचं भारनियमन ते आणखीनही छोटं आहे. ते आता सगळं संपलं पाहिजे. शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे, निजामांचं काळीज पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की तुम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचं चांगलं भाषण बोलायचं असेल, एक महाराष्ट्रातला चांगला वक्ता व्हायचा असेल तर नक्की जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या 9503 85 29 32 या क्रमांकावरती फोन करा. महाराष्ट्राचा एक नामवंत वक्ता घडवणारी ही महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी गेल्या 10 वर्षापासून चालू आहे. हजारो वक्ते या कार्यशाळेच्या माध्यमातून, या अकॅडमीच्या माध्यमातून घडले आहेत. तुम्हाला सुद्धा वक्ता घडवण्याचं काम आम्ही नक्की करूया. लवकर भेटूया. मनपूर्वक धन्यवाद.